नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातून. इथेच ताजपूर पोलीस स्टेशन आहे आणि ताजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे हरपूर भिंडी आणि याच गावात राहणारा उदय राय. उदय रायचे 2013 मध्ये जवळच्याच गावातील रीना देवी सोबत लग्न होते. उदय राय आपल्या पत्नीसोबत अगदी आनंदाने संसार करू लागतो. सर्व काही ठीकठाक होते. उदय रायच्या कुटुंबामध्ये पत्नी व्यतिरिक्त त्याचे आई वडील देखील राहत होते आणि त्याचे वडील हे सर्व आपले काम बघत असायचे आणि त्यामुळे या उदय रायच्या खांद्यावरती कसलीही जबाबदारी नव्हती. उदय राय अगदी निवांत माणूस होता. हळूहळू उदय आणि रीनाच्या लग्नाला वर्ष होत गेले. तसं उदय आणि रीनाला एक मुलगा झाला, नंतर एक मुलगी झाली. तोपर्यंत सर्व काही ठीकठाक होते. मात्र पुढे चालून उदय रायचे जे वडील होते यांना एक गंभीर आजार जडला आणि त्या आजारामुळे उदय रायच्या वडिलांचं निधन झालं. आता घराची संपूर्ण जबाबदारी उदय रायच्या वडिलांवरती होती आणि वडील गेल्यानंतर ती सर्व जबाबदारी आता उदय रायवरती आली होती. 2 मुलं देखील होते. घरामध्ये त्याची पत्नी होती, त्याची आई होती. तर आता उदय राय हा खूप बेचैन राहू लागला होता. याला पुढचे विचार येत होते की पुढे चालून आपले मुलं मोठे होतील, त्यांचं शिक्षण, त्यांचे लग्न कार्य यासाठी पैसा तर आपल्याला कमवावाच लागेल. जोपर्यंत वडील होते तोपर्यंत मजा केली, मात्र आता हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. उदय राय इकडे तिकडे स्वतःसाठी काम शोधू लागतो, मात्र त्याला त्या इलाक्यामध्ये कुठेही काम मिळत नाही. आता हा जो उदय राय होता याचे काही मित्र दुबईमध्ये शिफ्ट झालेले होते, म्हणजे कामानिमित्त दुबईला गेलेले होते. तर उदय राय आपल्या एका मित्राला कॉन्टॅक्ट करतो आणि त्याला बोलतो की माझं अशी अशी परिस्थिती आहे, वडील गेले आहे, घराची सर्व जबाबदारी माझ्यावरती आहे आणि मुलांसाठी, पत्नीसाठी, कुटुंबासाठी कमवावं लागणार आहे, त्यामुळे मला तिकडे एखादं काम बघ. तर उदय रायचा मित्र त्याच्यासाठी दुबईमध्ये काम बघतो आणि उदय राय आपल्या पत्नीला सांगतो की तू आता या संपूर्ण कुटुंबाची काळजी घे, मी दुबईमध्ये जाणार आहे आणि लवकर घरी परत देखील येणार नाही. आता जी रीना देवी होती, ही रीना जड अंतकरणाने आपल्या पतीला बोलते, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही दुबईला जाऊ शकता, मी संपूर्ण कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घेईल. अशा प्रकारे उदय राय स्वतःचा पासपोर्ट वगैरे बनवतो आणि दुबईला जातो. तिकडे काम वगैरे करू लागतो. कधी कधी आपल्या पत्नीला तेथून दुबईमधून कॉल करत असायचा, मुलं कसे आहेत, मुलांसोबत बोलत असायचा. त्याची एक आई होती, 60 वर्षीय म्हातारी आई होती, त्याच्या आईसोबत बोलत असायचं. सर्व काही ठीकठाक होते. मात्र आता उदय राय तिकडे गेल्यानंतर उदय रायच्या कुटुंबामध्ये एक देखील पुरुष नव्हता. एकतर त्याची आई होती, पत्नी होती आणि त्याचे 2 मुलं होते. तर उदय रायने हा विचार करून त्याचे एक काका होते, त्याचे सख्खे चुलते होते, ज्यांचं नाव होतं राम अनुज. राम अनुजचे वय 50 वर्ष होते. तर उदय रायने दुबईला जाण्या अगोदरच आपल्या चुलत्याला म्हणजे त्याच्या काकांना राम अनुजला सांगितले होते की आता घरामध्ये कोणताही पुरुष नाही, त्यामुळे माझ्या घराची काळजी ही तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. राम अनुजला तो चांगलं मानत होता आणि राम अनुज देखील या उदयवरती चांगलं प्रेम करत होता. त्याचा सख्खा पुतण्या होता. तर राम अनुज बोलतो, बेटा तू काळजी करू नको, हे माझं देखील घर आहे, तू बिनधास्त जा, मी सर्व काही हँडल करून घेईन. आणि अशा प्रकारे हा उदयराय आपल्या चुलत्याच्या भरोश्यावरती तिकडे दुबईमध्ये अगदी निवांत दिलखुलास काम करत होता, अगदी निवांत राहत होता. आणि तेथून पुढे हा रामानुज नेहमीच इकडे रीनाच्या घरी येत असायचा, रीनाच्या घरीच जेवण करत असायचा आणि तेथेच कधी कधी झोपत असायचा, कारण त्या घराला तो स्वतःचंच घर मानत होता. आणि रीना देखील आपल्या चुलत सासऱ्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवत असायची, त्यांना जेवणासाठी देत असायची, घरातीलच एक पुरुष समजत असायची, त्यांची रात्री झोपण्याची देखील व्यवस्था करत असायची. अशा प्रकारे सर्व काही ठीकठाक सुरू होतं. मात्र जो रामानुज होता मित्रांनो, याचं वय होतं 50 वर्ष आणि जी रीना होती हिचं वय होतं 28 वर्ष. रीना ही रामानुजची चुलत सून होती, सख्या भावाची सून होती, म्हणजे रामानुज हा रीनाचा सक्का चुलत सासरा होता. तर असेच दिवस जात होते. या रामानुजची नजर या रीनावरती पूर्णपणे खराब झाली आणि याचं कारण असं की जी रीना होती ही दिसायला अतिशय सुंदर होती, अतिशय मनमोहक होती आणि त्यामुळे या 50 वर्षीय सासऱ्याची वाईट नजर या रीनावरती पडू लागली. आणि या रीनासाठीच हा रामानुज आपलं घर सोडून इकडे रीनाच्या घरीच येऊन झोपत असायचा. भलेही त्याला अडचण होती की त्याची जी वहिनी होती 60 वर्षीय म्हातारी ती देखील घरात असायची, त्यामुळे त्याला पुढची स्टेप घेता आली नाही. मात्र त्याची वाईट नजर होती
आणि तो या संधीच्या शोधात होता की कधी मी रीनाला विचारतो, कधी आपल्या जाळ्यात ओढतो आणि रीनाच्या संपर्कात येतो. तर असंच एका रात्रीची बात असते. रात्रीच्या वेळी यांच्या घरासमोर भटके जनावरे आलेले असतात आणि हे भटके जनावर हाकलण्यासाठी हा रामानुज आपल्या चुलत सुनेला म्हणजे रीनाला बोलतो की हे जनावरे तू हाकलून दे. आणि रीना देखील दांडा घेऊन बाहेर जाते, ती जनावरे वगैरे हाकलण्याचं काम करते. आणि एवढं सर्व करून झाल्यानंतर अंधारात तिला दिसत नाही, एका काचेवरती तिचा पाय पडतो आणि तिचा पाय त्या काचेने कापून जातो. पायातून रक्त येऊ लागतं. रीना ओरडते आणि तितक्यात हा रामानुज तिच्याकडे पळत जातो. तिचा पाय बघतो तर जखमी झालेला असतो. तो तेथे काहीतरी फडकं वगैरे घेतो, त्या पायाला बांधतो. मात्र तो पाय बांधण्याच्या निमित्ताने हा रामानुज त्याच्या चुलत सुनेच्या पायावरून हात वगैरे फिरू लागतो आणि वेगळ्या भावनेने स्पर्श करू लागतो, बॅड टच करू लागतो. आता एवढं सर्व बघून या रीनाला देखील समजते की या रामानुजच्या मनात तिच्याबद्दल काय आहे. आणि त्यानंतर हा रामानुज या रीनाला बोलतो की मला तुझ्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा आहे. जर तू हो बोलली तर मी सर्वस्व तुझ्यासाठी कुर्बान करण्यासाठी तयार आहे. माझी जी जमीन वगैरे आहे, जायदाद आहे, सर्व पैसा आहे, हा सर्व पैसा जमीन जायदाद मी तुला देऊन टाकेन, तुझ्यावरती उधळून देईन. बस मला तुझ्यासोबत वेळ घालवण्याची परवानगी. रीना जी असते ही शर्मेने आपली मान खाली घालते आणि लाजूनच त्या ठिकाणावरून आपल्या घराकडे निघते. रामानुज जो होता हा अनुभवी व्यक्ती होता. याला कळून चुकले की रीनाने आपल्याला होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. रामानुज देखील तिच्या मागे घरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्याच्या अंथरुणावरती झोपतो. रीना देखील तिच्या सेपरेट रूम मध्ये झोपलेली असते. आता अर्धी रात्र झाल्यानंतर हा रामानुज उठतो. रीनाची जी सासू होती 60 वर्षीय, ही तर गाढ झोपलेली होती. रामानुज रीनाच्या रूम मध्ये जातो आणि रीनाला पुन्हा मनवू लागतो. रीनाने त्याला एकतर नकार देखील दिलेला नसतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी हा रामानुज आणि रीना दोघांमध्ये वाईट काम करण्यास सुरुवात होते. जसे की यांच्या दोघांच्या मर्जीनेच हे काम सुरू झाले होते आणि या कानाची खबर त्या कानाला कोणालाही नव्हती, कोणालाही याबद्दल काहीही माहिती नव्हती. आणि अशा प्रकारे मित्रांनो रामानुज हा खुश होऊन रीनाला बोलतो की तू आता अजिबात काळजी करू नको, तुझा पती तर दुबईला राहतोच, त्याला याबद्दल काही माहिती होणार नाही, तुला देखील त्या गोष्टीपासून वंचित राहावं लागणार नाही आणि याबद्दल मी तुला भरपूर सारा पैसा देखील देणार आहे. अखेर ही रीना देखील चुलत सासऱ्यावरती प्रेम करू लागते आणि जेव्हा तिला इच्छा होत असायची ती चुलत सासऱ्याला आपल्या घरी बोलावून घ्यायची. जेव्हा तिचा मुलगा आणि मुलगी शाळेमध्ये जात असायचे तिची सासू झोपून जात असायची. मात्र जो रामानुज होता याचा एक मुलगा होता जो की लगभग 26-27 वर्षांचा होता, ज्याचं नाव होतं विनोद. हा विनोद आपल्या वडिलांना रामानुजला बोलतो की तुम्ही नेहमीच त्या उदयरायच्या घरी का जात असतात? उदयराय जरी दुबईला गेला आहे म्हणून तुम्ही त्यांचा ठेका घेतला आहे का? तुम्ही आपलं घर सांभाळलं पाहिजे, आपल्या घरी काम केलं पाहिजे, तुम्हाला तो उदयराय काय देणार आहे? आणि त्यावरती हा जो रामानुज असतो हा आपल्या मुलासोबत वाद घालतो. तो विनोदला बोलतो की तुला अक्कल नाही, तुला कळत नाही, उदयराय माझा पुतण्या आहे, तुझा सक्का चुलत भाऊ आहे आणि ते माझ्या भावाचं घर म्हणजे माझं स्वतःचंच घर आहे, मला त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे आणि तेथे मला राहावं लागणार आहे. एवढं बोलून हा जो रामानुज असतो हा परत रीनाच्या घरी जातो. या विनोदला सुचत नाही, कळत नाही की हे जे रामानुज आहे हे आपले वडील आहे, हे आपल्या घरी राहिलं पाहिजे, परंतु हे सारखेच त्या उदयरायच्या घरी जात असतात. उदयराय जो की घरी पण नाही, त्यांच्याच घरी ते झोपतात. नक्की हा प्रकार काय आहे? आणि विनोदला ही गोष्ट कुठेतरी खटकू लागते. विनोदला थोडासा डाऊट होऊ लागतो की नक्कीच काहीतरी प्रकार सुरू पाहिजे आणि त्यामुळे जो विनोद असतो हा रामानुजवरती आता रेकी करू लागतो, त्याच्यावरती नजर ठेवू लागतो आणि अखेर या विनोदला कळून चुकते, दिसून येते की जी रीना आहे 28 वर्षीय आणि त्याचा जो बाप आहे 50 वर्षीय रामानुज, यांच्या दोघांमध्ये वाईट काम होत असते. हे दोघे चुकीच्या वळणाला लागलेले आहे. जेव्हा विनोदला हे सर्व कन्फर्म होते तर हा विनोद आपल्या वडिलांना याबद्दल काही बोलत नाही. मात्र जो विनोद असतो हा देखील त्याच्या वडिलांचाच मुलगा असतो, तर त्याच्या वडिलांचे गुण त्याच्यामध्ये देखील असतात. तो एक दिवस या रीनाला पकडतो आणि रीनाला बोलतो की उदयराय तिकडे दुबईला गेला आहे आणि तू इकडे माझ्या वडिलांसोबत असं तोंड काळं करते, तुला ही गोष्ट पटत नाही. जर मी उदयरायला हे सांगितले तर तुझा भांडाफोड होईल, तुझा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल,
त्यापेक्षा तुला वाटत असेल की मी उदयरायला याबद्दल काही सांगू नये, तर मला देखील तुझ्यासोबत वेळ घालवण्याची इजाजत दे. मी त्या सर्व खुशी तुला देईल जे माझे वडील देत असतात. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर जी रीना असते, ही रीना त्या विनोदवरती भडकते. विनोदला बोलते की तू हे असं कसं बोलू शकतो आणि तू मला धमकी देत आहे, मला ब्लॅकमेल करत आहे का? आणि मी तुझ्या धमकीला ब्लॅकमेलिंगला घाबरणारी महिला नाही, मी खूप डॅशिंग महिला आहे. मी ठरवलं तर काही करू शकते. जा, तुला काय करायचं असेल ते कर. तू माझ्या पतीला सांगितलं तर माझ्या पतीचा देखील माझ्यावरती खूप विश्वास आहे. त्याला माहीत आहे की त्याचे चुलते हे माझ्यासोबत असं काम करू शकत नाही. आता जो विनोद असतो मित्रांनो, हा रीनावरती खूप भयंकर चिडतो आणि त्याला कळून चुकते की ही रीना वडिलांसोबतच या संबंधात राहील, माझ्यासोबत संबंधात येणार नाही. त्यामुळे चिडून हा विनोद उदयरायला कॉल करतो. उदयरायला अगोदर हालचाल विचारतो आणि नंतर बोलतो की उदयराय, तू गेल्यानंतर तुझी पत्नी ही वाईट मार्गाला लागली आहे आणि माझे जे वडील आहे, तुझे काका रामानुज, हे देखील वाईट वळणाला लागले आहे. दोघेही वाईट काम करत आहे. आता एवढं सर्व जेव्हा तिकडे उदयराय ऐकतो, उदयरायला आपल्या भावावरती, चुलत भावावरती खूप राग येतो आणि तो विनोदला बोलतो की तू मूर्खासारखं काही बोलत आहे. तुझ्या वडिलांना देखील तू बदनाम करत आहे आणि माझ्या पत्नीवरती देखील तू असा संशय घेत आहे. तू भांडणे लावण्याचं काम करत आहे. आणि एवढं सर्व बोलल्यानंतर जो विनोद असतो याला देखील राग येतो. विनोद बोलतो, ठीक आहे, तुला माझ्यावरती विश्वास नाही तर जे होत आहे ते होऊ दे, मला काही फरक पडत नाही. इज्जत गेली तर तुझ्या पत्नीची जाईल. आणि एवढं बोलून हा विनोद कॉल कट करतो. मात्र उदयराय जो होता, विनोदला जरी बोलला होता की तू घरामध्ये भांडणं लावत आहे, असं माझे चुलते करूच शकत नाही, माझी पत्नी असं वागूच शकत नाही. मात्र विनोदने सांगितल्यामुळे त्याच्या डोक्यात देखील काहीतरी आता टिक झालं होतं आणि त्याला देखील असं वाटत होतं की खरंच असं होऊ शकतं का? त्याचं मन त्या ठिकाणी दुबईमध्ये लागत नव्हतं आणि अखेर त्याने ते दुबईमधलं काम सोडून दिलं आणि इकडे इंडियामध्ये आपल्या घरी येऊन राहू लागला. घरी आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या पत्नीला भेटला आणि तिला विचारू लागला की विनोद मला सांगत होता की काकांचे आणि तुझे दोघांचे संबंध आहेत. आता एवढं ऐकल्यानंतर जी रीना होती, ही तर आपल्या पतीला सरळ सरळ सांगणार नव्हती. ही बोलते की नाही, तो विनोद माझ्यावरती वाईट नजर ठेवून आहे. त्याने मला पकडण्याचा प्रयत्न केला होता, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तुम्ही दूर राहता म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. आता तुम्ही घरी आलेच आहे म्हणून सांगत आहे. तो विनोद माझ्यावरती वाईट नजर ठेवून आहे आणि मला त्याची खूप भीती वाटते. तो माझ्यासोबत वाईट काम करण्याच्या मार्गावरती आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर जो उदयराय असतो याला कळून चुकते की जो विनोद आहे माझ्या पत्नीवरती डोळा ठेवून आहे, भांडणे देखील लावण्याचं काम करत आहे. तेव्हापासून जो उदयराय होता हा विनोदवरती काट खाऊ लागतो आणि विनोदकडे अगदी रागाने बघत असतो. त्याच्या खुनाचा हा प्यासा बनलेला असतो आणि जो विनोद असतो याला देखील इकडे उदयरायचा राग येत असतो. आणि एक दिवस असंच यांचं बोलता बोलता वाद देखील झाले आणि या वादाचे रूपांतर भयंकर मारामारीत देखील झाले होते. विनोदने तिकडून काठी उचलली तर इकडून उदयरायने देखील एक दांडकं उचललं. दोघांची भयंकर मारपिटाई झाली. हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचले. मात्र पोलिसांनी देखील दोघांना उचलले. दोघांनाही समजून सांगण्यात आले. त्यानंतर विनोद आणि उदयराय बोलले की आम्ही येथून पुढे असे वाद पुन्हा घालणार नाही आणि पोलिसांना त्यांना पुन्हा सोडून दिले. आता जो उदयराय होता याचं दुबईला जाण्याचं पुन्हा मन होत नव्हतं, कारण तो गेल्यानंतर त्याच्या पत्नीसोबत इतके वाईट प्रकार घडतात. तर उदयराय विचार करतो की मी इकडेच कुठेतरी काम बघतो आणि हा उदयराय इकडे तिकडे आपल्या एरियामध्ये काम शोधू लागतो. मात्र भरपूर सारं शोधून देखील त्याला काम मिळत नाही. अखेर तो मजुरी करण्यास सुरुवात करतो. तो रोज सकाळी 9 वाजता मजुरी करण्यासाठी जात असायचा आणि रात्री 8 वाजता घरी येत असायचा. या दरम्यान त्याची जी पत्नी होती रीना, आपल्याला वाटते की ही सुधारली असेल, पती आल्यानंतर तिने सासऱ्यासोबत संबंध तोडून टाकला असेल, तर असे अजिबात झाले नाही. ती आता देखील पती आल्यानंतर देखील रामानुजला भेटत राहिली. 50 वर्षीय रामानुज सोबत वाईट काम करत राहिली आणि रामानुज देखील तिच्यासोबत वाईट काम करत राहिला. आता एवढं सर्व सुरू असताना जो उदयराय होता याला थोडी गडबड जाणवू लागली, कारण जी रीना होती ही याला त्या गोष्टीसाठी स्पष्ट नकार देऊ लागली. जेव्हा कधी उदयरायला इच्छा होत असायची एकरूप व्हायची, तेव्हा ही रीना अगोदरच तिकडे तिने तोंड काळं केलेलं असायचं. त्यामुळे ती आपल्या पतीला स्पष्ट नकार द्यायची, त्याला दूर ढकलत असायची. त्यामुळे जो उदयराय होता याला असं वाटू लागते की खरंच त्याच्या चुलत्याचे आणि त्याच्या पत्नीचे संबंध असतील का. त्यामुळे हा उदयराय आता आपल्या पत्नीवरती बारीक नजर ठेवू लागतो. तो
पत्नीला सांगून तिकडे मजुरीसाठी जात असायचा, मात्र तो मजुरीला जातच नव्हता, तर तो तेथेच शेतामध्ये कधी मकामध्ये ऊसामध्ये लपून बसत असायचा आणि आपल्या घरावरती नजर ठेवत असायचा, आपल्या पत्नीवरती नजर ठेवत असायचा. आणि असंच एक दिवस त्याने आपल्या चुलत्याला आपल्या घरी येताना बघितले आणि तेव्हाच त्याला त्याचा डाऊट कन्फर्म झाला की जेव्हापासून उदयराय घरी आला होता तेव्हापासून त्याचा चुलता कधीही त्याच्यासमोर घरी येत नव्हता, मात्र तो जसा कामावरती जात असायचा तसा त्याचा चुलता त्याच्या घरी येत असायचा. 2-3 तास त्याच्या घरातून निघत देखील नव्हता. आता येथून पुढे हा उदयराय आपल्या पत्नीवरती काट खाऊ लागतो, पत्नीला ओरडू लागतो, पत्नीला विचारत असतो की खरं सांग, रामानुज आणि तुझ्यामध्ये संबंध आहे का? मात्र त्याची पत्नी रीना एकच बोलत असायची की माझे आणि रामानुज माझ्या सासऱ्यांचे अजिबात संबंध नाही. 21 ऑगस्ट 2025चा दिवस असतो. हा उदयराय आपल्या मजुरी करण्यासाठी बाहेर जातो, मजुरी करतो, संध्याकाळ होत आणि संध्याकाळी त्याला हा डाऊट कन्फर्म झालेला असतो की त्याची पत्नी रीना त्याला फसवत आहे, त्याच्यासोबत खोटं बोलत आहे. ते तिचं आणि रामानुजचं प्रेम प्रकरण सुरू आहे, संबंध सुरू आहे. आणि या टेन्शनमध्ये उदयराय भरपूर सारे ड्रिंक करतो आणि ड्रिंक करून आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीला तो रुबाबात सांगतो की माझ्यासाठी जेवण वाढ. रीना त्याला जेवणासाठी देते, तो जेवण करतो आणि त्यानंतर तो रीनाला घेऊन वरती छतावरती झोपण्यासाठी जातो. रीना आणि उदयराय वरती छतावरती टेरेस वरती जाऊन झोपलेले असते. मात्र जो उदयराय असतो याला दारूचं प्रमाण खूप जास्त झालेलं असतं, नशा झालेली असते आणि या नशेतच तो रीना त्याच्या सोबत झोपलेली त्याला सहनच होत नव्हती, त्याला हे विचारच सहन होत नव्हते. रीनावरती मी इतके प्रेम करतो, इतकं सर्व तिच्यासाठी पैसा वगैरे कमवण्यासाठी मी दुबईला देखील गेलो होतो, मात्र रीना माझ्यासोबत विश्वासघात करते, माझ्यासोबत खोटं बोलते आणि तो रीनाला त्या ठिकाणी विचारू लागतो, बोलू लागतो की तू माझ्यासोबत असं का वागली, तू असं का करते, मला बस खरं सांग, तू यांच्यासोबत संबंधात आहे का? फक्त तू हो बोल आणि जर तुझे असतील तर ते संबंध सोडून दे आणि आपण कायमस्वरूपी एकत्र राहू. मात्र जी रीना असते मित्रांनो, ही आता उदयराय सोबत छतावरतीच वाद घालू लागते. त्याला बोलत असते की मला सारखाच तुम्ही त्रास देत असतात आणि आता दारू पिऊन आला आहे आणि मला त्रास देत आहे, माझ्यासोबत वाद घालत आहे, माझे तसे कसले संबंध नाही. मात्र जो उदयराय असतो याला कन्फर्म झालेले होते की ही त्याच्यासमोर अगदी साफ खोटं बोलत आहे. त्याला भयंकर राग येतो आणि तो एका हत्याराने रागाच्या भरात या रीनाच्या गळ्यावरती वार करतो. रीनाचं जे शिर असतं धडापासून वेगळं होतं. एवढं झाल्यानंतर उदयरायला सुचतच नाही की आता त्याच्या हातून काय झाले. दारूच्या नशेत तो त्या छतावरून उडतो आणि आपल्या घरामध्ये खाली जाऊन त्या ठिकाणी झोपून घेतो. आता जशी दुसरी सकाळ होते, दुसऱ्या सकाळी उदयरायची जी म्हातारी आई असते 60 वर्षे आपल्या सुनेला इकडे तिकडे शोधू लागते, तर तिची सून तिला कुठेही दिसत नव्हती. तिचा मुलगा मात्र खाली झोपलेला होता. तर ती सुनेला बघण्यासाठी वरती छतावरती जाते. वर जाऊन बघते तर तिच्या अंगावरती चादर होती, ती चादर ओढते. तर त्या सासूला त्या ठिकाणी जणू काही चक्कर येऊ लागतात. ती बघते तिच्या सुनेचं धड हे शिरापासून वेगळं झालेलं असतं. आता त्या ठिकाणी ती भयंकर रडू लागते. तिचा रडण्याचा आवाज ऐकून तो उदयराय देखील उठतो. तो देखील त्या ठिकाणी नाटक करू लागतो, रडू लागतो. बघता बघता गाव जमा होऊ लागते. पोलिसात संपर्क केला जातो. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. पोस्टमॉर्टम वगैरे केला जातो आणि जेव्हा उदयला विचारण्यात येते की हे असं कसं झालं, तर उदय सांगतो की माहीत नाही साहेब, माझी पत्नी ही वरती छतावरती झोपलेली होती, मात्र मी खाली रूममध्ये झोपलेलो होतो. तिच्यासोबत असं कोणी केलं, मात्र माझा एका व्यक्तीवरती डाऊट आहे आणि त्याचं नाव आहे विनोद. तोच विनोद रामानुजचा मुलगा, ज्या विनोद सोबत या उदयरायचे काही दिवसांपूर्वी काठी लाठीने वाद झाले होते. त्या विनोदला गुंतवून देऊ असं या उदयरायला वाटत होत. पोलीस देखील विनोदला उचलतात आणि उदयरायला देखील पोलीस स्टेशनला घेऊन जातात. दोघांची विचारपूस होते, चौकशी सुरू होते. विनोद बोलत असतो की साहेब माझं तसं काहीच नाही. मात्र पोलिसांपुढे दुसरा पर्याय नव्हता. पोलीस इकडे उदयरायला घरी पाठवून देतात. त्याला सांगतात की तुझ्या पत्नीचा अंतिम संस्कार वगैरे सर्व क्रियाक्रम पूर्ण कर. आता जो उदयराय असतो हा आपल्या पत्नीचं रीनाचं सर्व क्रियाक्रम करतो. 10वं होतं, 13वं होतं आणि 13वं झाल्यानंतर तिकडे जो विनोदला अटक केलेली असते हा विनोद आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगतो. सर्व खरं सांगतो की त्याचे जे वडील आहे रामानुज आणि उदयरायची पत्नी रीना यांचे संबंध होते. ही सर्व कहाणी जेव्हा पोलीस ऐकतात, पोलिसांचा डाऊट आता इकडे उदयरायवरती कन्फर्म होतो आणि पोलीस उदयरायला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि त्यानंतर जेव्हा सक्ती दाखवली जाते तेव्हा उदयराय पोलिसांना सांगतो की मी माझ्या पत्नी मुलांसाठीच तिकडे दुबईला जाऊन काम करत होतो, मात्र माझी पत्नी मला असा दगा देत होती.
घरी आल्यानंतर देखील ती संबंध सोडून देईल असं मला वाटत होतं, मात्र तिने ते नातं तोडलं नाही आणि म्हणून मी रागाच्या भरात हे असं केलं. मला तुम्ही आता जी काही शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे. आणि त्यानंतर या उदय राय विरुद्ध पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. उदय रायला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, जे की 9-10 वर्षांचे आहे. त्या मुलांचं भविष्य देखील अंधकारमय झालेलं आहे, कारण त्यांचे आई आणि वडील दोघेही आता त्यांच्यासोबत राहणार नाही. तर मित्रांनो, उदय रायने आपल्या पत्नीसोबत जे केले ते आपल्या मते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.